जुई, हे बघ, काही झालं तरी मीठ, गरम पाणी आणि आरसा यापासून आज लांब राहा. हो, आज काळजी घे जरा. हो ना, कारण बोलता बोलता त्याच्यासमोर तू जर तुझ्या मूळ रूपात आलीस ना तर तो घाबरून जाईल. ए ऐका ऐका, तुमचं झालं ना इथलं सगळं? हो. आलाप येतोय. तयार आहात ना सगळे? म्हणजे ऑल सेट? येस, वी आर ऑल सेट. मग चला. चला चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आला. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. माझ्यासाठी हे सरप्राईज खरंच खूप मोठं आहे आणि मला खूप आवडलंय. थँक्यू सो मच. सॉरी मला लेट झाला. हॅपी बर्थडे. थँक्यू वहिनी. अरे चला चला, आता बर्थडे बॉयनी केक कापायचा. हा केक कधी खातोय असं झालंय आम्हाला सगळ्यांना. थँक्यू. नाही, आज आधी केक तू खाणार. आज तुझा बर्थडे ना, सो आधी मी भरवणार. नाही, आधी केक तू खाणार, मग तोच केक मी खाणार. आलाप, भलते हट्ट करू नकोस आलाप. आता तू मोठा झालायस की नाही. नाही. आज हट्ट तर हट्ट, पण आधी केक जुई खाणार, मग तोच केक मी खाणार. चलो कमॉन. चला लवकर. आता मला बरं. वाव, काय रोमॅन्टिक कपल आहे. रोमॅन्टिक काय नाही त्यात. अगं केक काय बघत बसलीयस? काय रिसर्च पेपर लिहायचा त्या केकवर? भरव ना. कमॉन चल. मला पण झालं. दाखवा. मला दे ना. आता मी. मला पण मला पण. नो प्रॉब्लेम. मी अजून एक केकचा पीस काढतो. पण जुई, हा पीस सुद्धा आधी मी तुला भरवणार, मग मी खाणार. अरे आला, गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी, घे ना. अगं पार्टी आपलं गिफ्ट दे ना ते. आपलं गिफ्ट. अरे मला कोणी केक खाऊ देणार आहे की नाही? अरे केक कुठे पळून चाललाय? तुझ्यासाठीच आहे तो केक, नंतर खा की. काय मी पण आलापला एक सरप्राईज देणार आहे. आलापच्या बर्थडेचं व्हिडिओ शूटिंग करणार आहे. नको, व्हिडिओ नको. का? काय प्रॉब्लेम आहे? कसं असतं प्राजक्ता, की हे असे क्षण मनात साठवून ठेवायचे असतात, कॅमेऱ्यात नाही. काय वहिनी? हो, असू दे ग प्राजक्ता. हो, एवढं काय त्यात? करू दे ना शूटिंग. हॅलो, मी काय म्हणतो प्राजक्ता, मी करतो ना व्हिडिओ शूटिंग. म्हणजे कसं तुला सुद्धा उभा राहता येईल ना यांच्या बरोबर. हा, तू सुद्धा दिसशील. दॅट्स बेटर. अरे तिथे कुठे? एखादा छानसा अँगल बघतो ना तिकडून. ओके. अरे लाईट कसे गेले? लाईटला काय झालं? अरे काय चाललंय गंधारे? आज तुझ्या बर्थडेच्या दिवशी आपल्या सगळ्या जुन्या आठवणी तुझ्या समोर आणणार आहे मी. हेच माझं गिफ्ट आहे. आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये खूप मुलांना मी आवडायचे, पण मला तू आवडलास, कारण तू वेगळा होतास. कुणाला जज करायची सवय नव्हती तुला. आपल्या फ्रेंड्सना ते आहेत तसंच एक्सेप्ट करण्याचा तुझा गुण
मला खूप आवडला. आणि ह्याला मी कधी तुझ्या प्रेमात पडले तेच कळलं नाही मला. कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी तू सोबत असताना नेहमी छोटाच वाटतो तो. तू मला खूप समजून घेतलंय. माझे मूड, माझा राग, माझं रुसणं नेहमी सांभाळलं. तू मला दिलेले सरप्राईजेस तर मी कधीच विसरू शकणार नाहीये. माझ्या छोट्या छोट्या आवडी निवडी लक्षात ठेवून तू किती छान प्लॅन करायचा असे सरप्राईजेस. आपल्या प्रत्येकाचा एक सोलमेट असतो आणि तो तूच आहेस याबद्दल शंकाच नाहीये मला. कारण तुझ्या सोबत असताना मला जसं वाटतं तसं कधीच नाही वाटलं. आपल्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मिळायला नशीब लागतं हे अगदी खरंय. तू मला जे प्रेम दिलंयस ना ते माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दातही सांगू शकणार नाही. या सगळ्या आठवणी तुला आज दाखवण्याचं आणखी एक कारण आहे आला. या आठवणींसारखंच आपलं पुढचं आयुष्य खूप आनंदात जावं असं वाटतं मला. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत राहायचंय. आला आपलं नातं खऱ्या अर्थाने तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मी माझ्याबद्दलचं लपवून ठेवलेलं एक सत्य तुला सांगेन. माझ्या सत्यासोबत तू मला एक्सेप्ट केलं तरच आपलं नातं आणखी घट्ट होईल आला. आलाप, जुई आता तुला जे काही सांगणार आहे ते नीट शांतपणे ऐकून घे. जुई सांगून टाक सगळं. कंदा सांग ना हे सगळं काय चाललंय.
आलाप, मी माझ्या लाईफची सगळ्यात मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. आणि ती म्हणजे तू एक इच्छाधारी नागिण आहेस. हे तुला माहितीये? हो. आलाप, तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतंय का? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? हो वहिनी, जुई एक इच्छाधारी नागिण आहे आणि हे मला ऑलरेडी माहित होतं जुई. अरे पण हे कसं शक्य आहे? तुला विश्वास नाही बसत आहे का वहिनी? थांब दादा, कॅमेरा दाखव ना जरा प्लीज. आता पटलं? प्राजक्ता सांभाळ सांभाळ स्वतःला. रिलॅक्स रिलॅक्स. अरे पण हे कसं शक्य आहे? आलाप, तुला कधी कळलं माझ्याबद्दल? जुई अगं, इतके दिवस आपण एकत्र राहतो. कितीतरी वेळा असं झालंय की मी तुला तुझ्या खऱ्या रूपात बघितलंय आणि तुला माहितच नाही. तुला आठवतंय? मी नाही येणार. म्हणजे तू माणूसच नाहीयेस की म्हणजे तू माणूस आहेस आणि नागिणीचं रूप घेऊ शकतेस? म्हणजे नक्की काय आहे? आम्ही तिघही इच्छाधारी नाग आहोत. कसं आहे की मी आणि अमृता जरा हुकलेलो आहोत, पण ही परफेक्ट नागिण आहे. अरे म्हणजे यांनी फसवणूक केली आहे आलाप तुझी, आमची म्हणजे आपल्या सगळ्यांची. असं नाही वहिनी, हे बघ, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अरे पण जेव्हा प्रेम झालं तेव्हा तुला माहित होतं का ती नागिण आहे ते? हे बघ, तुमच्या या नात्याला ना काहीही अर्थ नाहीये. का? कारण ते खोट्याचा आधार घेऊन उभं राहिलंय आणि ही अशी नाती आहेत ना, ही कधीही तुटतात. वाटेल ते बडबडू नकोस ग प्राजक्ता. अयो, मी काय चुकीचं बोलतेय? एकमेकांवरती प्रेम असलं की या जगात कुठलंही नातं टिकून राहतं. हे जुईला जर आलापला फसवायचंच असतं तर आता तरी खरं का सांगितलं असतं तिने? नाही 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 नाही, मला हे पटतच नाहीये. प्राजक्ता, प्रश्न त्या दोघांचा आहे. तुला पटणं न पटण्याचा प्रश्न येतच नाही. अरे पण आपण एका नागिणी सोबत राहायचं. अगं प्राजक्ता, माणसांना लाजवेल असे गुण आहेत तिच्यात. प्राजक्ता प्लीज, अगं एक स्त्री म्हणून तिला समजून घे. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ग. हो, तिने आलापची, देसाई कुटुंबाची फसवणूक केली आहे हेही विसरून जायचं का आम्ही? हो, पण आज आलापला सगळं खरं सांगून टाकण्याचा निर्णय तिचाच होता. आम्ही सगळे तिला नाही म्हणत होतो, तरी तिने ठरवलं की काहीही परिणाम झाले तरी आज आलापला सगळं खरं खरं सांगून टाकायचं. तिच्यामधला प्रामाणिकपणा बघ प्राजक्ता. मी हात जोडून विनंती करतो, माझ्या मुलीचा स्वीकार करा. काही विनंती करण्याची गरज नाही कैलासजी.
अहो जुई आमची सुद्धा मुलगीच आहे. आलाप, मी तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली हे जरी खरं असलं तरी माझ्यासाठी प्रेम म्हणजे आलाप आणि आलाप म्हणजे फक्त प्रेम आहे. या इच्छाधारी नागिणीची फक्त एकच इच्छा आहे, शेवटचा श्वास पण तुझ्या मिठीत घ्यावा. आलाप, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. करशील ना मला एक्सेप्ट या रियालिटी सकट? तू म्हणालीस ना, प्रत्येकाचा एक सोलमेट असतो. ही माझी सोलमेट तू आहेस. बाकी सगळ्यांसाठी तू असशील एक इच्छाधारी नागिण वगैरे, पण माझ्यासाठी तू माझा श्वास आहेस. सुई तू आहेस म्हणून हा आलाप आहे. तुझं प्रेम खरं आहे, कारण खऱ्या प्रेमाला जी हिंमत लागते ना ती तू आज दाखवलीस. आय लव्ह यू जुई. आय लव्ह यू फॉर व्हॉट यू आर. वा 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 वा. कोणाच्या मनात काही शंका नाही, संशय नाही, म्हणजे आता कोणाच्याही मनावर कुठलंही दडपण नाही. अगदी बरोबर बोललात बाबा. सगळेजण खूप आनंदात आहेत. अहो जगात पहिल्यांदाच एक नागाची फॅमिली आणि एक माणसांची फॅमिली एकत्र जुळले. हो म्हणजे काय माधव साहेब, आपण तर एकत्र असा इतिहास रचलाय नाही का? यावर मला 2 ओळी सुचतायत कैलासजी. वाटलंच होतं मला. इर्षाद इर्षाद होऊन जाऊ दे. ऐका, मैफिलीत रमणारे व्याही आमचे मित्र आहेत खरे. मैफिलीत रमणारे व्याही मित्र आहेत खरे, पण त्यांना आरशात किंवा कॅमेऱ्यात पाहणे नव्हे अजिबात बरे. आता एक फॅमिली सेल्फी तर झालाच पाहिजे. सेल्फी आता काय आम्ही कधीही मूळ रूपात येऊ शकतो. आता येऊ आता. नाही म्हणजे तशी थोडी भीती जायला मला वेळ लागेल बाबा. अरे आलाप, कैलाशी गंमत करताय तुझी. हे बघा, फॅमिली सेल्फी तर आता इथून पुढे आयुष्यभर होतच राहणार आहेत, पण आजचा दिवस हा या गोड जोडप्याचा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे यांचं. आणि आला घाबरू नकोस. तुझ्या बाजूला फक्त नागिण असेल, बाकी काही नाही. काय रे कैलास, चल उगाच त्याला घाबरवतोस. आता त्याला सवय करून घेतली पाहिजे ह्या सगळ्याची. होईल हळूहळू सवय. आलाप, तुला माझी भीती वाटत नाहीये ना? जुई असेल एक इच्छाधारी नागिण. जुई असेल एक इच्छाधारी नागिण, पण ती आहे माझ्या 7 जन्माची सोबतीण. आता जुई, तू पण एखादा उखाणा घेऊनच टाक. घे बरं पटकन एखादा छानसा उखाणा. मूळ रूपातून मनुष्य रूपात आले मी फक्त आलापसाठी. मूळ रूपातून मनुष्य रूपात आले मी फक्त आलापसाठी, कारण देसाईंच्या घरात जुळल्या 7 जन्माच्या गाठी. चला 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 चला, आता एक फोटो या दोघांचा. चला चला, हे घ्या मागे. एक काम करू. बस ना सर. आणि मी उभा राहायचे गपचूप. वा. 1
1 2 आ